गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 33वी कथा. जरा मृत्यू विना अविरत गतिमान ही उषा, प्रकाशाला देते ही गतसमयी आजही उषा. भूतादे चैतन्या भूवरी जीवना सर्व ही उषा, भविष्याकाली ही करीत उपकारास ही उषा. विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषा देवीच्या स्तवनपर असलेल्या सुक्तातील वरील अर्थाची ऋचा म्हटली व त्यांच्या पाठोपाठ निवृत्ती ज्ञानदेवांनीही तिचा उच्चार केला. तिघांनीही डोळे मिटले व ते गायत्रीचा जप करू लागले. थोड्या वेळाने पूर्व क्षितिजावर रक्तिमा पसरू लागली. गुलालाची उधळण केल्यावर जसे वातावरण तांबूस होऊन जाते तसे क्षितिज दिसत होते. थोड्याच वेळात क्षितिजावर सूर्यनारायणाने डोके वर काढले. त्याची ती सोनेरी कड दिसताच विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील सवितृ सुक्ताची खालील अर्थाची ऋचा म्हटली. नभी मार्गातुनी जलद पळतो हा रवी पहा, तमा पापानाशी तमी उगवतो देव रवी हा. हरितवर्ण श्वेती क्रमती पथ हे अश्वरवीचे, क्षितिजाच्या रोखे करीत वरखालीनी रवीये. विठ्ठलपंतांच्या पाठोपाठ निवृत्ती ज्ञानदेवांनी ती ऋचा म्हटली. त्यानंतर तिघांनी ओंकाराचा ध्वनी केला व तिघेही झोपडीत आली. आज विठ्ठलपंतांचे चित्त जरा अस्वस्थच होते. मुक्ताला ज्वर आला होता. आज 1 सप्ताह होऊन गेला होता, पण ज्वर कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हते. गावातील वैद्यांनी पहिले 2 दिवस औषध दिले, पण गावातील ब्राह्मणांच्या दबावाने त्यांनीही औषध देणे बंद केले होते. पंचक्रोशीत वैद्य होते, पण ते तितके उत्तम नव्हते. त्यामुळे विठ्ठलपंत चिंताक्रांत होते. झोपडीत शिरताच त्यांनी मुक्ताच्या जवळ जाऊन तिच्या कपाळाला हात लावला, पण तो तितक्यात झटकन मागे घेतला. रुक्मिणी बाजूला उभी होती. तिने मुक्ताला पांघरून घातले व तिच्या शेजारी बसून राहिली. बाजूला निवृत्ती ज्ञानदेव उभे होते. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, मी जाऊन येऊ वैद्याकडे? निवृत्ती त्याला घेऊन जातो आणि मात्रा देतात का ते पाहतो. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, तुम्ही जाऊन विचारा, मी नको म्हणत नाही, पण रुक्मिणी म्हणाली, आपण कशाला पण घालताय? तुम्हाला नाही म्हटलं असला तरी मुलांना नाही म्हणणार नाही. जा निवृत्ती ज्ञाना, तुम्ही जा. निवृत्ती ज्ञानदेव वैद्याकडे जाण्यासाठी बाहेर पडले. सिद्धपेठावर दिवस काढणाऱ्या या मुलांना गावात येण्याचा काही संबंधच नव्हता. विठ्ठलपंत भिक्षेला बाहेर पडत, पण ते गावातून कधीच जात नसत. उगाच वादाचा विषय नको. मग मुले कुठून जाणार? रुक्मिणीने वडिलांचे घर सोडताना जे गावाबाहेर पाऊल टाकले होते ते आजवर कोणत्याही कारणाने गावातून गेले नव्हते. निवृत्ती एकदा गेला होता, पण त्याच्या ते लक्षात नव्हते. ते दोघे गौरीकडे गेले व गौरीने वैद्याचे घर दाखवले. वैद्यबुवांच्या घरात प्रवेश करताच निवृत्ती ज्ञानदेवाच्या नाकात अनेक प्रकारचे वास गेले. काही सौम्य तर काही उग्र होते. 3-4 माणसे ओसरीवर बसून काही औषधे खलांमध्ये कुटत होती. वाड्याच्या चौकातील एका कोपऱ्यात एका चुलाणावर एका पातेल्यात काढा उकळत होता. त्याचाही दर्प पसरलेला होता. वैद्यबुवा काही पोथ्या चाळत होते व मधूनच एखाद्या पत्रीचे हिरडा, बेहडा, मुरडशेंग, सांबर शिंग अशा काही वस्तूंची नावे घेत होते व एक नोकर त्या औषधीच्या पिशव्या वैद्यांच्या पुढे आणून ठेवत होता. निवृत्ती ज्ञानदेव चौकात उभे राहून ते सर्व पाहत होते व वैद्यबुवांची मान वर केव्हा होईल याचीही वाट पाहत होते. इतक्यात वैद्यबुवांच्या पत्नी गोदावरीबाईंनी अंतर्गृहातून ओसरीवर प्रवेश केला. त्यांनी निवृत्ती ज्ञानदेव यांना पाहिले. मुलांच्या पोशाखावरून ही मुले बहुतेक विठ्ठलपंतांची असावीत असा गोदावरीबाईंनी कयास बांधला. एकाच धोत्राच्या तुकडाने सर्व शरीर झाकून घेण्याचा प्रयास करताना गरिबीचे दर्शन होत असले तरी चेहऱ्यावरील ज्ञानाच्या तेजाचे ऐश्वर्यही लपत नव्हते. त्या एकटक मुलांकडे पाहत होत्या. शेवटी सावध होऊन बाई म्हणाल्या, काय रे बाळांनो, काय पाहिजे तुम्हाला? गोदावरीबाईंचा आवाज ऐकून वैद्यबुवांची मान वर झाली. त्यांनी या 2 मुलांकडे पाहिले. निवृत्ती ज्ञानदेव बोलण्यापूर्वीच गोदावरीबाई पुढे म्हणाल्या, बाळांनो, तुम्ही विठ्ठलपंतांची मुले ना? ज्ञानदेव म्हणाला, होय मातुश्री, माझी धाकटी बहीण मुक्ता ज्वराने आजारी आहे म्हणून आम्ही मात्रा मागायला आलो आहोत. वैद्यबुवा म्हणाले, बाळांनो, मी मागे 2 दिवस औषध दिले होते. मला वाटले साधा ज्वर असेल, पण तसे दिसत नाही म्हणून औषध बदलून देणार होतो, तर गावातील ब्राह्मणांनी माझ्यावर ग्रामण्य करण्याची धमकी दिली. तर काय करू? ज्ञानदेव म्हणाला, वैद्यराज क्षमस्व, पण वैद्याला रोगी हा सारखाच असतो. मग येथे जातीबातीचा, श्रेष्ठ कनिष्ठपणाचा, गरीब श्रीमंतीचा विचार कसा करावा? मागेच विसोबा उभे होते. ते झटकन पुढे झाले व म्हणाले, होय होय, वैद्याला जातपात वगैरे काही नाही, माहीत आहे ते आम्हाला. ज्ञानदेव म्हणाला, माहीत असेल, पण आचरणात दिसत नाही म्हणून. विसोबा म्हणाले, अरे, एवढासा मिरमुटला आणि आम्हाला आचरणाच्या गोष्टी सांगतोस? तुझ्यासारख्या संन्यासाच्या पोराकडून तरी आम्हाला आचरणाचे धडे घ्यावयाचे नाहीत, कळलं का? बाहेर चालता हो व तुझ्या बापाला विचार, संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात उलट्या क्रमाने येणाऱ्याला आचरणाचा अर्थ.
मग ये आम्हाला सांगायला. म्हणे आचरण दिसत नाही. चालता हो, नाहीतर विटाळ झाला तरी चालेल, पण तुझ्या बखोट्याला धरून रस्त्यावर फेकून देईन. निवृत्ती, ज्ञानदेव दोघेही शांत होते. विसोबांच्या वक्तव्याचा कोणताही परिणाम त्यांच्या मनावर झालेला दिसत नव्हता. ज्ञानदेव विसोबांकडे पाहून म्हणाला, आपण वैद्यराज आहात काय? गोदावरीबाई म्हणाल्या, बाळांनो, हे इकडे बसले आहेत. ज्ञानदेवाने विसोबांकडे दुर्लक्ष केले व वैद्यबुवांना म्हणाला, वैद्यबुवा, मात्रा देताना. विसोबा मध्येच ओरडले, वैद्यबुवा, या कार्ट्यांना तुम्ही मात्रा दिली तर तुमच्यावर ग्रामण्य केले जाईल, हे लक्षात ठेवा. वैद्यबुवांची इच्छा असूनही त्यांना विसोबांच्या पुढे बोलण्याचे धाडस झाले नाही. गोदावरीबाई तर बाई माणूस, त्यांनी तोंड वळवले व त्या आत गेल्या. ऐनवेळी आलेल्या विसोबांचा गोदावरीबाईंना राग आला होता, पण त्यांचा इलाज नव्हता. वैद्यबुवांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून ज्ञानदेव काय समजावयाचे ते समजला व तो निवृत्तीला म्हणाला, निवृत्तीदा, चला आपण परत जाऊ, आपणाला मात्रा मिळणार नाही. आणि दोघेही वाड्याच्या बाहेर पडले. पाठमोऱ्या मुलांकडे पाहून विसोबांची मुद्रा विजयी झाली व ते मोठ्या अभिमानाने वैद्यबुवांकडे पाहू लागले. निवृत्ती ज्ञानदेवांनी झोपडीत प्रवेश केला तेव्हा विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या लक्षात आले की वैद्यबुवांनी मात्रा दिली नाही. तेव्हा रुक्मिणीच्या डोळ्यातून 2 आसवे उघळली. ज्ञानदेवाला करुण मातृहृदय पाहावेला त्याला वाईट वाटले. मुक्ता आजारातून बरी होणार याची ज्ञानदेवाला खात्री होती, पण त्याला काहीतरी निमित्त पाहिजे होते. आता वैद्याच्या मात्रेचा मार्ग बंद झाला होता. रुक्मिणीच्या चेहऱ्यावरील असहाय्यता ज्ञानदेवाचे हृदय हलवून गेली. त्याने निवृत्तीनाथांकडे पाहिले. ज्ञानदेवाचा भाव निवृत्तीनाथांना समजला. त्यांनी मानेनेच होकार दिला. ज्ञानदेवाने मुक्ताला रुक्मिणीच्या मांडीवरून उचलले व देव्हाऱ्यातील गोपाळकृष्णासमोर मांडीवर घेऊन बसला. ज्ञानदेवाने डोळे मिटले. 5-10 पळी गेली. ज्ञानदेवाने डोळे उघडले. मुक्ताच्या अंगावरून हात फिरवला व दोन्ही हात वर केले. निवृत्तीने मुक्ताला उचलले व रुक्मिणीच्या मांडीवर दिले. रुक्मिणीने मुक्ताच्या अंगावर पदर टाकला. ज्ञानदेवाने परसदारीच्या लाकडाच्या तुकड्यावर हात घासला आणि क्षणार्धात लाकडाने पेट घेतली व काही वेळातच त्याची राख झाली. इकडे रुक्मिणीच्या पदराखालील मुक्ताला दरदरून घाम आला व तिचा ताप उतरला. रुक्मिणी विठ्ठलपंतांनी हा चमत्कार पाहिला. रुक्मिणीला तो विशेष समजला नाही. तिला वाटले मुलांनी जादूटोणा केला, पण विठ्ठलपंत त्याचा अर्थ समजून गेले होते. त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आज मध्यान्ह टळून गेली तरी सोपानाची समाधी उतरण्याची चिन्हे दिसेनात. साधारण 2 वर्षांपूर्वी ज्ञानदेवाची समाधी अशीच लांबली होती. त्यावेळी रुक्मिणी विठ्ठलपंत चिंतेत होते, पण या खेपेला ती चिंता नव्हती. निवृत्ती ज्ञानदेव सोपानावर लक्ष ठेवून होता. निवृत्तीने ज्याप्रमाणे ज्ञानदेवाचा योगाभ्यास घेतला, अगदी त्याच धर्तीवर त्यांनी सोपानाला मार्गदर्शन केले होते व त्याच मार्गाने मुक्ताही मागाहून हळूहळू येत होती. रुक्मिणी म्हणे, अरे मुलींना कशाला हा योगाभ्यास, ती तर लग्न होऊन संसार करेल. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, कोणताही अभ्यास कोणीही केला तर वाया जात नाही. मग मुलींनी योगाभ्यास केला तर तो वाया थोडाच जाणार आहे. कोणतेही ज्ञान केव्हाही उपयुक्त असते. योगाभ्यासात स्त्री पुरुष हा भेद नाही. तेव्हा तिला आवड आहे, आपण होऊन करते, करू दे. आणि रुक्मिणी गप्प बसे. स्त्रीसुलभ काम करण्याची आवड मुक्ताच्या ठिकाणी होती व तशी ती कामेही करीत असे. त्यामुळे रुक्मिणीला मुक्ताविषयी तशी तक्रार करावयास काही कारण नव्हते. सोपानाची समाधी उतरली. एका परमोच्च अद्वैत सुखाची अनुभूती त्याने घेतली. संध्याकाळी चौघेही इंद्रायणी काठी जाऊन बसली. सोपानाला काय बोलावे व ते कसे सांगावे असे होऊन गेले होते. सकाळच्या ध्यानातील अनुभूतीची अवीट गोडी मधून देहभावाची जाणीव बोथट करीत होती. धरणाचा बांध फुटावा म्हणजे पाणी जसे घो घो करून वाहू लागते, तशी परेतून निघालेली शब्दसरी वैखरीतून आवाज करीत बाहेर पडू लागली. सोपान डोलू लागला, नाचू लागला आणि गाऊ लागला. सोपान म्हणाला, दुजेपणी ठाव द्वैत ते फेडिले, अद्वैत बिंबले तेजोमय. ब्रह्मचैतन्यानेच हे सर्व विश्व भरून गेले आहे असे सोपानाला दिसू लागले. स्थूल रूपाने दिसणारी विविधता, गुणरूपाने तिला दिसणारे विकार, हे सर्व एका चैतन्यानेच व्यापले आहेत याची अनुभूती सोपानाला आली होती. ज्ञानदेवाने सोपानाची अनुभूती शब्दांकित व्हावी म्हणून ज्ञानदेवाला म्हटले, सोपान, बोल बाळा, आणखी तुला काय दिसले? सोपान म्हणाला, तेजोकार दिशी बिंबी बिंब एक, निवृत्तीने चोख दाखवले. ज्ञानदेव विचारू लागला, होय सोपाना, सद्गुरू निवृत्तीनाथांची कृपा म्हणूनच समाधीधन आज आपल्या हाती आले आहे. ज्ञानदेवाने सोपान मुक्ताला आधीपासूनच ही गोष्ट सांगून ठेवली होती. हे योगशास्त्र गहनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांना दिलेले आहे आणि म्हणून सोपानाने शिष्य परंपरेप्रमाणे निवृत्तीचे नाव घातले. बिंब व प्रतिबिंब
ही एकरूप झाली आहेत, कारण ज्या जलाच्या उपाधीने हे द्वैत उभे राहिले होते ते जलच आटून गेले होते. ज्याप्रमाणे महाप्रलयकाळी सर्वत्र पाणी झाल्याने उगम व सागर हा भेद न राहता सर्व एकत्र दिसते, तसे सर्व चैतन्यमय झाल्याने प्रकाश व सावली हा भागच राहिला नव्हता. सोपानाचे ओठ स्फुरण पाहू लागले आणि त्याची अनुभूती शब्द साकार झाली. सोपान म्हणाला, निमाली वासना बुडाली भावना, गेली ते कल्पना ठाव नाही. सोपानाला आता काहीच मिळवावयाचे राहिले नव्हते. ज्यावेळी मिळवावयाचे होते ते मिळाल्यावर काही सुखदुःखाच्या भावनाही राहिल्या नाहीत आणि आता पुढे काही मिळवावयाचे शिल्लक नसल्याने कोणत्या कल्पनाही राहिल्या नाहीत. तेच सोपान शब्दांकित करीत आहे. सोपान म्हणाला, सोपान नश्वर परब्रह्म साचार, सेवितू अपार नामघोषे. सोपान या नामरूपाने असलेला देह तर नश्वर आहे, पण ज्या चैतन्याने हा घडला आहे ते परब्रह्मरूप मात्र अविनाशी आहे, सत्य आहे. अशा या अनुभूतीचा अपार आनंद नामाच्या सततच्या जपाने प्राप्त होत आहे. निवृत्ती ज्ञानदेवाला ही अनुभूती ऐकून आनंद झाला. दोघांनीही त्याला गळामिठीत घेतले. मुक्ताला थोडे थोडे समजले होते, पण बरेच समजण्याचे बाकी राहिले होते. तिला एवढेच कळले की कोणता तरी एक अखंड आनंद या समाधीतून मिळत असतो व तो अजून आपल्याला मिळाला नाही. अंधारून आले म्हणून चौघेही घरी परतले. मुले इंद्रायणी काठी गेली होती. रुक्मिणी विठ्ठलपंत ओट्यावर बसून संध्याकाळचा गार वारा घेत होती. गत आयुष्याची चित्रे त्यांच्या मनःचक्षूंसमोरून पुढे सरकत होती आणि आयुष्याचा प्रवास येतपर्यंत आला होता. चौघाही मुलांचा विषय एक होता, त्यामुळे आता चौघे एकत्र राहत आणि त्यामुळे रुक्मिणी खूपच सुटी झाली होती. मुक्ता मुलगी होती, तरीही तिने योगाभ्यास चालू ठेवला होता व तिने मुलांप्रमाणेच वेदांताचे अध्ययन घेतले असले तरी ती स्त्री कर्तव्यालाही ती मागे नव्हती. त्यामुळे रुक्मिणीला तेही समाधान होते. विठ्ठलपंत रुक्मिणी एकांतात बसून आयुष्यातील अनेक आठवणी काढीत व सध्याच्या परिस्थितीशी तुलना करून पाहत तेव्हा म्हणत की, विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, प्रथम आपण इथे राहावयास आलो तेव्हा जो भयानक भविष्यकाळ आपल्यासमोर होता तो आता किती पूर्ण निवळून गेला आहे नाही. रुक्मिणी म्हणाली, होय, आपण म्हणता ते खरे आहे, पण खरं सांगू भविष्याच्या भयानकतेची मला कधीच जाणीव झाली नाही. का म्हणून विचाराल तर खरं म्हणजे मी कधीच भविष्याचा विचार करीत नव्हते. अंधाऱ्या गुहेतून पुढे चालणाऱ्या माणसालाच जास्त सावधगिरी बाळगावी लागते. मागील माणसे निर्धास्त चालत असतात, तसे मी तुमच्या मागून चालत आहे ना म्हणून. विठ्ठलपंत म्हणाले, खरं आहे तुझे रुक्मिणी, पण अजून तसा मला भविष्यकाळ पूर्ण उजळलेला दिसतोय असे नाहीच, कारण मुलांच्या मुंजीचा प्रश्न अजून तसाच अर्धवट राहिला आहे. मी ऐकले आहे की पैठणचे शास्त्री लवकर अलंकापुरी येणार आहेत, तेव्हा त्यांच्यासमोर धर्मसभा भरवून या गोष्टीवर एकदा पडदा पाडून घ्यावा म्हणतो. रुक्मिणी म्हणाली, हो बाई, मलाही असेच वाटते. काळजीचे तेवढे एकच सावट बाकी राहिलेले आहे. विठ्ठलपंत म्हणाले, हे खरे असले तरी रुक्मिणी, या ब्राह्मण समाजाला तोंड देताना मुलांना काय काय दिव्यातून जावे लागेल हे काही मला समजत नाही. तसा सध्याचा नजीकचा भविष्यकाळ थोडा उज्ज्वल दिसत असला तरी मुलांच्या मुंजीचे सावट फार काळवंडून टाकतो. अगं, सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी आषाढातील काळे मेघ त्याचा एकही किरण खाली सोडत नाहीत, होय ना. रुक्मिणी म्हणाली, होय, पण त्याला आपण तरी काय करणार. जे जे होईल ते ते पाहावे, एवढेच आपल्या हाती असते व जे भोग येतील ते भोगायचे. त्यात कोणाला दोषी थोडेच धरावयाचे आहे. विठ्ठलपंत म्हणाले, होय रुक्मिणी, कोणीही दोषी नाही. यात परमेश्वरी योजनाच अतर्क्य आहे असे म्हणायचे. पैठणहून घोडेस्वाराला 2 मुक्कामात पैठणच्या नागेश्वर शास्त्रांची पालखी अलंकापुरी मुक्कामी येईल असा निरोप महादेव भट्टांच्या घरी आला, कारण त्यांचा मुक्काम त्यांच्या वाड्यावरच होणार होता. निरोप ऐकून महादेव भट्टांना अतिशय आनंद झाला. विसोबा मनातून थोडे नाराज झाले, पण नंतर विचार करता त्यांना बरेच वाटले. पैठणच्या शास्त्रांची उठबस करायची म्हणजे नाकी 9 आले असते. शिवाय त्यांना भेटायला येणाऱ्यांचीही सरबराई करावयाची म्हणजे प्रकरण फारच डोईजड झाले असते. आणि फायदा काय तर शास्त्री बुवा विसोबांची पाहुणे, म्हणे दुरून डोंगर साजरे, चला आता आपलाच मुक्काम महादेव भट्टांकडे. असे काही मनाशी ठरवत विसोबा वाड्याच्या पायऱ्या चढले. महादेव भट्ट ओसरीवर सुपारी कात्रीत बसले होते. विसोबा त्यांच्या शेजारी जाऊन बसले व म्हणाले, काय महादेव भट्ट, पैठणचा निरोप घेऊन कोणी घोडेस्वार आला होता म्हणे, काय हुकूम आहे पैठणकरांचा. महादेव भट्ट म्हणाले, अहो, हुकूम कसला, नागेश्वर शास्त्री अलंकापुरीत येत आहेत असा निरोप होता. विसोबा म्हणाले, काय खरं की काय, मग मुक्काम कोणाकडे आहे त्यांचा. महादेव भट्ट म्हणाले, विसोबा, अर्थात आमच्याकडेच, ज्या अर्थी निरोप मला आला आहे त्या अर्थी. आणि महादेव भट्ट मिस्किलपणे हसत पुढे म्हणाले,
मग मला निरोप देऊन ते काय तुमच्याकडे मुक्कामाला येणार आहेत असे तुम्हाला वाटले का विसोबा? विसोबांना महादेव भट्टांनी एक सुरेख चपराक दिली. विसोबांना कळले की आपण बोलण्यात घसरलो. शब्द निसटला आणि त्याचा फायदा महादेव भट्टांनी एकदम बरोबर घेतला. मूळ स्वभाव जात नाही म्हणतात तो हा. तरीही बाह्यतः विसोबा म्हणाले, महादेव भट्ट एकदम बरोबर बोलतात तुम्ही. अंमळ थोडे थांबून विसोबांनी विषय बदलला. ते म्हणाले, मग धर्मसभा भरवून विठ्ठलपंतांचा निकाल लावण्याचा मानस असेल तुमचा, होय ना? महादेव भट्ट म्हणाले, होय विसोबा. नागेश्वर शास्त्रींच्या मनाची धारणा तशी करणार आहे. मला वाटतं तुम्ही प्रचाराला लागावे. अलंकापुरीकर ब्राह्मण बहुतेक आपल्या विरुद्ध नाहीतच, पण पंचक्रोशीतील ब्राह्मणांना भेटून त्यांच्याही मनाचा कल जाणून घ्यायलाच पाहिजे. काय? विसोबांना लक्षात आले की पंचक्रोशीतील ब्राह्मणांची जबाबदारी सही महादेव भट्टांनी आपल्यावर टाकली. असो, आलिया भोगासी असा विचार करून विसोबा म्हणाले, बरंय, मग लागतो कामाला. उगाच उशीर कशाला? असे गडबडीत काय निघताय विसोबा? जरा केशरी दूध तरी पिऊन जा. हिंडायचं म्हणजे पाहिजेच ना. असे म्हणून महादेव भट्टांनी अंतर्गृहाला केशरी दुधाचे पेले आणण्याविषयी सूचना दिली. नागेश्वर शास्त्रींची पालखी महादेव भट्टांच्या दारात आली. महादेव भट्ट दारातच उभे होते. ते झटकन पुढे झाले. त्यांनी नागेश्वर शास्त्रींना हात देऊन पालखीतून खाली उतरण्यास मदत केली व मोठ्या अदबीने त्यांच्या पुढे होऊन वाट दाखवत ओसरीवर आणले. परीट घडीच्या चादरी घालून गाद्या सजवल्या होत्या. रेशमी खोळी असलेले लोड दोन्ही बाजूंना ठेवले होते. महादेव भट्ट म्हणाले, यावं आपण असं इकडे बसावं 2 लोडांच्या मध्ये. असे म्हणत त्यांना 2 लोडांच्या मध्ये तक्क्याला टेकून बसण्यास जागा दिली व स्वतः जरा दूरच बसले. महादेव भट्टांनी विचारले, काय प्रवास ठीक झाला ना? नागेश्वर शास्त्री म्हणाले, होय, चांगला झाला. आणि नंतर दुग्धपान होऊन चर्चासत्राची सुरुवात झाली. विसोबा, मुद्गल शास्त्री, गणेश शास्त्री वगैरे नामांकित अलंकापुरीकर ब्राह्मणांना आज सहभोजनाचा लाभ होत होता व त्याचवेळी धर्मसभेबद्दल चर्चा करून विठ्ठलपंतांचा सर्व इतिहास नागेश्वर शास्त्री यांच्या कानी घालण्याचा मानस होता व त्याप्रमाणे सर्व घडलेही. सर्वांचा समारोप करताना महादेव भट्ट म्हणाले, शास्त्री बुवा, अहो काय सांगणार मी आणखीन आपणाला. विठ्ठलपंतांनी त्यांच्या मूर्ख मुलांना वेदांताचीही दीक्षा दिली आणि सर्व भ्रष्टाचार माजवला. अहो 7-8 वर्षांची ती मुले जरा कुठे संस्कृत उच्चार करू लागली. अहो उच्चार कसला, शिव ऐकवत नाही तर म्हणे वेदांतात ज्ञात झालेली. येथे वेदांचा अभ्यास करण्यात लोकांची आयुष्य जातात आणि म्हणे असो. आणि दुसरी गोष्ट, हे लोक कुठे नाशिकला गेले होते, तेथे कोणी कानफाट्या भेटला आणि त्याने तर सर्व जादूटोण्याचे प्रकार शिकवले आहेत म्हणे. फारच भयंकर शास्त्री बुवा. आपण ही समाजातील कीड नाहीशी करा. त्यांना देहांत प्रायश्चित्तच देणे योग्य होईल. अन्य मला तरी काही दिसत नाही. यावर आपली मर्जी. नागेश्वर शास्त्रींनी सर्व ऐकून घेतले. त्यांनी एकवार बाकीच्या मंडळींकडे पाहिले. सर्वांनी महादेव भट्टांची इरी ओढली, पण गणेश शास्त्री मात्र गप्प होते. त्यांचा नाईलाज होता, पण विसोबांना केवळ री ओढून समाधान होईना. त्यांनी स्वतःची पुस्ती जोडली. विसोबा म्हणाले, महादेव भट्ट फारच कनवाळू दयाळू अंतःकरणाचे आहेत. फारच सौम्य करून सांगितली हकीकत, पण विठ्ठलपंत हे त्याहीपेक्षा भयंकर आहेत असे माझे मत आहे. अजून काही वर्षे ते जिवंत राहिले तर या पंचक्रोशीतील ब्राह्मणांचे ब्राह्मण्य लयाला जाईल व या संन्यासाचे सगळीकडे वर्चस्व होईल. विचारा वाटल्यास इतरांना. नागेश्वर शास्त्री म्हणाले, असं? शिव मला वाटते उदयिकच धर्मसभा भरवू व विठ्ठलपंतांना आपण याविषयी निरोप पाठवून द्या. सर्वांनी आचमन घेतले व पंगत उठली. विठ्ठलपंत ओट्यावर बसले होते. महादेव भट्टांचा नौकर एक पत्र घेऊन विठ्ठलपंतांसमोर उभा होता. त्याने ते पत्र विठ्ठलपंतांच्या हवाली केले. विठ्ठलपंतांनी ओळखले होतेच, पण त्यांनी ते उघडून वाचले. आज सायंकाळी धर्मसभा होणार आहे व त्यात विठ्ठलपंतांनी हजर राहावे असा मजकूर होता. नागेश्वर शास्त्री कालच आले होते, त्यामुळे धर्मसभा होणार याची विठ्ठलपंतांना कल्पना होतीच. म्हणून दुपारच्या भोजनानंतर त्यांनी मुलांना बोलावून घेतले. मुक्ता सोपान लहान होती, तसे त्यांना समजणारे नव्हतं. तरीही रुक्मिणी त्या सर्वांना घेऊन विठ्ठलपंतांच्या जवळ जाऊन बसली. क्षणभर थांबून विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञानदेवा, तुम्ही आता समंजस झालेले आहात आणि मागे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळही आली नव्हती. आज धर्मसभा आहे, तेथे मला बोलवले आहे, कारण गृहस्थाश्रमातून मी पत्नीची परवानगी न घेता संन्यास घेतला व 12 वर्षानंतर गुरुआज्ञेने पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. गृहस्थाश्रमातून संन्यास याला धर्माची मान्यता आहे, पण संन्यासाश्रमातून परत उलट गृहस्थाश्रमात येण्याला धर्माची मान्यता नाही आणि तो प्रमाद माझ्याकडून झाला आहे. आता तो कसा व का घडला हे सविस्तर ऐकल्याशिवाय तुम्हाला यात कोणाचा दोष आहे हे कळणार नाही. म्हणून तो सर्व इतिहास सांगतो, ऐका. असे म्हणून विठ्ठलपंतांनी स्वतःच्या जन्मापासून सर्व इतिहास मुलांना सांगितला. त्यात गहिनीनाथांचा आशीर्वाद, पैठणमध्ये शिक्षण, तीर्थयात्रा
अलंकापुरीला आगमन, सिद्धोपंतांची भेट, पांडुरंगाचा दोघांनाही झालेला दृष्टांत, विवाहबद्धता, मातापित्यांचे देहावसान, परत अलंकापुरी येथील 3 वर्षांचे वास्तव्य, संसारात प्रगती नाही, ज्ञानार्जनासाठी काशी, संन्यास, ज्ञानग्रहण, रामानंद स्वामींची तीर्थयात्रा, रामानंद स्वामींचे अलंकापुरी आगमन, त्यांची रुक्मिणीशी झालेली भेट, स्वामींचे काशीला परत येणे आणि गुरुआज्ञेने संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात, अलंकापुरीकरांचे ग्रामण्य, निवृत्तीच्या वेळेला श्री शिवांनी दिलेला दृष्टांत व त्यामुळे तुम्हा 4 मुलांचा जन्म, हे सर्व सांगून झाल्यावर विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, यात कोणाचा दोष असेल ते समजत नाही, पण परमेश्वराची जशी योजना होती तसे घडत गेले आहे असे आम्हाला वाटते. प्रवाहात सापडलेल्या उंडक्याला स्वतःची इच्छा नसते तसे आमचे जीवन झाले आहे. तुम्ही आता ज्ञानी झाला आहात तेव्हा तुम्हीच ठरवा यात दोष कोणाचा आहे ते. ज्ञानदेव म्हणाला, बाबा आई, यात खरोखरीच कोणाचाच दोष नाही असेच आम्हाला वाटते. हा सर्व इतिहास ऐकून आम्हाला तुमच्याविषयी जास्त आदर वाटू लागला आहे. समाजाच्या दृष्टीने व धर्मशास्त्राच्या नियमाने संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येणे ही जरी चूक असली तरी त्यामागील ही कारणमीमांसा कोणाला सांगण्या व पटण्यासारखी नाही, हे खरे. व ते बाबांनी व तू कोणाला कळू दिले नाही हे फारच चांगले केले. हीच निष्ठा आपण कायम ठेवू व जे जे होईल ते पाहू. याला दुसरा इलाज नाही. होय ना निवृत्तीदा? मी सांगितलेलं तुलाही पटतंय ना? निवृत्ती म्हणाला, होय बाबाई, ज्ञानदेवाने जे सांगितले ते बरोबर आहे. बाबा, आपण आमच्या मुंजीची काळजी करू नका. आम्हाला आपला अभिमान आहे. आपण धर्मसभेत हेच सर्व सांगा. ते काय निर्णय देतील ते पाहता येईल. विठ्ठलपंतांच्या मनावरील ओझे दूर झाले. मुले मोठी झाली. फक्त मुक्ताच लहान होती. तिच्याविषयीचाच विचार विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. सूर्य पश्चिमेकडे कलला व सिद्धेश्वराच्या सभामंडपात गर्दी होऊ लागली. पंचक्रोशीतील ब्राह्मण वर्ग जमला होताच. त्यात विठ्ठलपंतांविषयी जिव्हाळा असलेली अनेक माणसे तेथे आली होती. अलंकापुरीतील ब्राह्मणेतर लोकांनीही तेथे गर्दी केली होती. नागेश्वर शास्त्रींची पालखी आली आणि लोकांनी त्यांना देवळापर्यंत जाण्याला वाट करून दिली. शास्त्री बुवा स्थानापन्न झाले. त्यांनी सगळ्यांना बसण्यासाठी हात हलवले. सर्व जणांनी बसून घेतले. सर्व वातावरण एकदम शांत झाले. महादेव भट्ट बोलावयास उभे राहिले. त्यांनी नागेश्वर शास्त्रींची ओळख करून दिली. त्यांचा अधिकार सांगितला व येथे येण्याचे प्रयोजनही सांगितले. शेवटी ते म्हणाले, विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रमातून उलट्या मार्गाने येऊन पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. धर्मबाह्य वर्तन केले व धर्मभ्रष्ट केला म्हणून त्यांच्यावर ग्रामण्य केले. पण ते तेथे स्वस्थ न बसता जनमानसावर स्वतःच्या दिखाऊ परोपकाराची छाप मारून समाजामध्ये शिरकाव करू पाहत आहेत व साऱ्या समाजाला भ्रष्ट करू पाहत आहेत. म्हणून त्यांच्या या कृतीला योग्य वेळीच आडकाठी घालावी म्हणून पैठणचे नागेश्वर शास्त्री हे या ठिकाणी आले आहेत. ते त्यांचा निर्णय देतील व तो सर्वांवर तसेच विठ्ठलपंतांवरही बंधनकारक राहील हे लक्षात घ्यावे. महादेव भट्ट बाजूला झाले. नागेश्वर शास्त्री बोलायला उभे राहिले. ब्रह्मवृंद हो, येथे आल्यापासून मला विठ्ठलपंतांविषयी अनेक प्रकारे ऐकावयास मिळाले आहे, वाईट तसे चांगलेही. पण लोकापवादावर निर्णय देणे अयोग्य होईल म्हणून विठ्ठलपंतांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तोंडून काय घडले याचा प्रत्यक्ष खुलासा करावा. मी त्यांना स्वतःची बाजू मांडण्याला एक वार तशी संधी देत आहे. विठ्ठलपंत उभे राहिले. त्यांनी इत्थंभूत इतिहास सांगितला. सध्याचे त्यांचे जीवनही कसे चालले आहे हेही सांगितले. हे सर्व ऐकून नागेश्वर शास्त्री बुचकळ्यात पडले. कारण महादेव भट्टांनी विठ्ठलपंत म्हणजे एक लबाड व विषय लंपट मनुष्य डोळ्यासमोर उभा केला होता. पण प्रत्यक्षात मात्र विठ्ठलपंत हे व्युत्पन्न ब्राह्मण असून विरक्त व त्यागी वृत्तीचे आहेत असे त्यांना कळून आले होते. महादेव भट्ट व विठ्ठलपंत यांच्या विधानातील निर्भेळ सत्य एवढेच होते की विठ्ठलपंत संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात आलेले आहेत आणि हे धर्मबाह्य आहे हेही खरे होते. धर्माला ते मान्य नाही नव्हते व नसणारही हेच खरे होते. विठ्ठलपंतांच्या परिस्थितीचा कितीही सहानुभूतीने विचार केला तरी त्यांच्या आश्रमक्रमणाला क्षमा नसते. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवलेला धर्माला मान्य नव्हता. धर्माने बंदी होती. कितीही दुखले तरी सळणारा काटा काढून टाकावाच लागतो. म्हणून शेवटी नागेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला. त्यावेळी ते सभेला उद्देशून म्हणाले, विठ्ठलपंत, तुम्ही संन्यास घेऊन गृहस्थाश्रमात प्रवेश केला ही घटना सत्य आहे. हे तुम्हीही मान्य केले आहे. त्याची कारणमीमांसा काहीही असेल, धर्माला ते अतिक्रमण मान्य नाही. म्हणून धर्माने तुम्हाला देहांत प्रायश्चित्त दिले आहे ते तुम्ही मान्य करावे.
सभा संपली. नाशिककरांनी जे सांगितले होते तेच नागेश्वर शास्त्रींनी सांगितले. विठ्ठलपंतांना निर्णय माहीत होताच, पण मुलांच्या मुंजीचा प्रश्न तसाच राहत होता. म्हणून विठ्ठलपंत म्हणाले, महोदय. सभेतील लोक थांबले. सर्वजण विठ्ठलपंतांचे बोलणे ऐकू लागले. मला तुमचा निर्णय मान्य आहे, पण माझी एक समस्या तशीच राहिली आहे. नागेश्वर शास्त्रींनी विचारले, कोणती समस्या? विठ्ठलपंत म्हणाले, मुलांच्या मुंजीकरणाबद्दल. नागेश्वर शास्त्री म्हणाले, विठ्ठलपंत, आपण आधी प्रायश्चित्त घ्या, मुलांना पैठणला पाठवा. तेथील धर्मसभेत सर्वांसमोरच त्याचा निर्णय आम्ही करू. आणि सर्वजण हळूहळू जाऊ लागले. देहांत प्रायश्चित्तच्या निर्णयाने सारा गाव हळहळला. पंचक्रोशीला गदगदून आलं. धुक्यानं वाट जशी अस्पष्ट दिसावी तसे डोळ्यात दाटून आलेल्या आसवांमुळे लोकांना वाट नीट दिसत नव्हती. प्रत्येकजण दुसऱ्याच्या आधाराने चालला होता आणि इकडे विठ्ठलपंतांच्या झोपडीतील वातावरणही ढळून निघाले होते. देहांत प्रायश्चित्ताची जाणीव रुक्मिणी विठ्ठलपंतांना नव्हती असे नाही, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाले होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे बंधनही आले होते. निवृत्ती ज्ञानदेव यांनी मुंजी करणे आवश्यक आहे का यावर चर्चा केली, पण दोघांचेही एकमत होईना. म्हणून त्यांनी विठ्ठलपंतांनाच विचारावयाचे ठरवले व ते विठ्ठलपंतांसमोर येऊन उभे राहिले. विठ्ठलपंतांनी दोघे समोर उभे पाहून म्हटले, बसा निवृत्ती ज्ञाना, बसा. काय शंका आली आहे? विठ्ठलपंतांचा आवाज नेहमीसारखा होता. देहांत प्रायश्चित्ताचा प्रसंग समोर उभा असूनही विठ्ठलपंतांच्या मनाची शांती, स्थिरता व समतोल अवस्था चांगली होती. दोघेही विठ्ठलपंतांसमोर बसले. निवृत्ती म्हणाला, बाबा, आमच्या मुंजीबद्दल तुम्हाला जास्त चिंता लागून राहिली आहे, पण मला वाटते बाबा, तुम्हाला माहीत आहे, सद्गुरू गहिनीनाथांनी कृपाप्रसाद देऊन आम्हाला परिपूर्ण केले आहे. असे असता या धार्मिक उपचारांची आवश्यकता आता उरली नाही. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, तुझे काय मत आहे? ज्ञानदेव म्हणाला, बाबा, माझे मतही परिपूर्णता आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, पण या लौकिक जगात वावरताना आपणाला समाजाची जी बंधने येतात त्यामध्ये ब्राह्मणाला मौंजी बंधन हा संस्कार होणे आवश्यक आहे, कारण याशिवाय आपण समाजाचे एक भाग होऊ शकत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना म्हणतो ते बरोबर आहे. निवृत्ती म्हणाला, पण बाबा, आपल्याशी जर समाजाला कोणत्याही प्रकारे संबंध ठेवावयाचा नाही, तर मुंजी झाल्या वा न झाल्या तरी त्यामुळे काय फरक पडणार आहे? विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, बाळ जन्मल्याबरोबर त्याच्यावर जातक संस्कार करतात व त्याला नाव ठेवण्यात येते. त्या संस्काराशिवाय काय केवळ नाव ठेवता येणार नाही? विवाहाच्या वेळी पुरुष स्त्रीवर काही संस्कार करून मंगलाष्टका म्हणून मंत्र होम हवन करून विवाह करतात. मग काय केवळ त्यांनी एकमेकांना माळा घालून विवाह झाल्याचे जाहीर केल्याने वा तशीच एकत्र पती पत्नी या नात्याने राहिल्याने काही वेगळे होणार आहे का? प्रेतावर संस्कार केल्यावर ते जळते आणि नाही केल्यास ते जळत नाही असे थोडेच होते. पण या सर्व प्रकारात संस्कार महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय ते धर्माला मान्य होत नाही, त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. तुमच्या ज्ञानाला, बुद्धिमत्तेला आणि मुख्य म्हणजे तुमच्या पुढील कार्याला समाजात प्रतिष्ठा येणे आवश्यक आहे आणि म्हणून तुमच्या मुंजी होणे आवश्यक आहे. ज्ञानदेव म्हणाला, आणि बाबा, मुंजीमुळे समाजातील प्रमुख ब्राह्मण वर्गाने मान्यता दिली की प्रतिष्ठा प्राप्त होईल. पैठणच्या धर्मसभेने मान्यता दिली की बाकी सगळे आपोआप मान्यता देतील. विठ्ठलपंत म्हणाले, म्हणून म्हणतो निवृत्ती, तुम्ही पैठणला जा आणि या विषयावर तेथे चर्चा करून तुम्ही मान्यता मिळवून घ्या. यामुळे तुमचे लौकिक जीवन शांत व सुसह्य होऊन तुमचे आध्यात्मिक जीवनही जास्त उत्कर्ष पावेल. होय ना? निवृत्तीने मानेनेच होकार दिला. धन्यवाद.